अतिप्राचीन अशी ही पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पसरली आहे। या पृथ्वीवरची समुद्र जैवविविधता आपल्याला इथे पाहायला मिळते। या अद्भुत जमिनीवर अजूनही नव्या वनस्पतींचा शोध लागत असतो। हा हरितपट्टा जवळपास 60,000 चौरस किलोमीटर इतका व्यापलाय। आज या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आहे। माझ्या या भटकंतीत मी जुन्या पर्वतरांगांमध्ये प्रवास करणार आहे। इथे वास्तव्य करणाऱ्या जीवांशी ओळख करून घेत त्यांचं जंगलासोबतचं नातं शोधण्याचा प्रयत्न मी करणार आहे। हिमालयापेक्षाही जुनं असण्याचा मान या सह्याद्रीच्या पहाडांना कसा जातो, सह्याद्रीचा हा पिढीजात वारसा कसा जतन करता येईल याविषयी जाणून घेत आहोत। पश्चिम घाटाच्या या प्रवासात आम्ही तामिळनाडूला पोहोचलो। जंगलाचे 12 प्रकार प्रामुख्याने इथे सापडतात। याशिवाय चहा आणि कॉफीच्या लागवडीची त्यात भर पडली आहे। जवळपास 1000 किलोमीटरच्या या प्रवासात मला भेटले एक बॉलिवूड डिरेक्टर। ते आता चीज फार्मर झालेत। How does a Bollywood director make cheese? Well, actually, he gets a wife who can. जंगल वाढवणाऱ्या आणि वानरांना वाचवणाऱ्या एका वन्यजीव शास्त्रज्ञाला भेटले। 25% of the population in the Annamalais are in these private fragments. आणि निलगिरी पर्वतात राहणाऱ्या टोडा या मूळ निवासींना भेटले। ट्रेनची शिट्टी वाजते तेव्हा मेट्टुपलयम स्टेशनला जाग आलेली असते। वाफेवर चालणारं इंजिन असलेल्या निलगिरी ट्रेनची सुटण्याची वेळ झालेली असते। जवळपास 1 शतक निलगिरी पर्वतातल्या लोकांना ही ट्रेन सेवा पुरवते। ट्रेनचा दिमाग आजही तसाच पूर्वीसारखा आहे आणि सजण्याची हौसही। वाफेवर चालणारं हे इंजिन 1905 साली तयार करण्यात आलं। आज वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्याची नोंद झाली आहे। पश्चिम घाटाचा वारसा कसा आहे हे सांगण्यासाठी या नागमोडी वळणाच्या प्रवासाची मला मोठी मदत होणार आहे। मी या ट्रेनमधून प्रवास करणार आहे। नीलगिरी ट्रेन 200हून अधिक अरुंद पूल आणि 16 बोगदे पार करत उटी या हिल स्टेशनला पोहोचते। मुलांना तर या ट्रेनच्या प्रवासात खूप मजा येते। माझ्या पुढच्या सीटवर एक हनीमून कपल होतं। Is she pretty or no? Yeah. Prettier than Sridevi? No, don't hide. You have such a pretty face. Why did you decide to come on train and not drive up? This is more romantic, I guess. Yeah. Okay. Okay, we're going to leave this couple to their honeymooning. निसर्गप्रेमींसाठी ट्रेनचा प्रवास म्हणजे मेजवानी आहे। आजूबाजूचे डोंगर घनदाट जंगलाने व्यापलेले दिसतात। हत्ती आपल्या न्याहारीत मग्न असतात। या निसर्ग सौंदर्याने मला भुरळ घातली। हे सौंदर्य या ट्रेनला उटीला पोहोचायला 4 तास लागतात। मी जर गाडीने गेले असते तर हाच प्रवास 2 तासात झाला असता। डोंगरातून काढलेली नागमोडी वळणं घेत सावकाश प्रवास करण्याची मजा काही औरच आहे।
पण पश्चिम घाटातल्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवर जेव्हा ट्रॅफिक होतं तेव्हा वन्यजीवन धोक्यात येतं. ते वाचवण्याची जबाबदारी एका महिलेने उचलली आहे. अन्नामलाई डोंगररांगांमध्ये वालपराई हे छोटंसं हिल स्टेशन आहे. इथे समृद्ध वाईल्ड लाईफ पाहायला मिळतं. चपळ शेकरूपासून गव्यापर्यंत बरंच काही या जंगलात पाहायला मिळतं. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते सिंहासारखी शेपटी असणाऱ्या वानरांनी. I'm on my way to look for मी भेटायला चालले मंकी लेडी जिला म्हटलं जातं त्या दिव्याला. याच रस्त्यावर ती मला भेटण्याची शक्यता आहे. Hi Divya. Hi. Hi. There you are. I've been looking all over Valparai town for you. Hi. What's this going on? आम्ही जंगलातल्या रस्त्यांवरचं ट्रॅफिक नियंत्रित करतो आणि पर्यटकांनाही. म्हणजे तुला ट्रॅफिक कंट्रोलर म्हणायला हवं. Actually. वानरांची ही जात पश्चिम घाटातच पाहायला मिळते. जगभरात ही प्रजाती फक्त इथेच सापडते. जंगलाला कापणाऱ्या नॅशनल हायवेमुळे वानरांच्या अधिवासावर अतिक्रमण झालंय. याचा परिणाम म्हणून या वानरांना रस्त्यावरच्या अपघातांना सामोरं जावं लागतं. हा पहारा करण्यासाठी दिव्याचे 2 मदतनीस आहेत. अपघात होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी ते उभं राहून वाहनांना हळू जाण्याची सूचना करतात. पण काही वेळा अपघात टाळता येत नाहीत. அது முதல்ல சொல்லணும். அவங்க ஸ்லோ பண்ண கூட பரவாயில்ல, போட்டோ எடுக்கட்டும், என்ன பார்த்தா நல்லதுதான். Don't take any food for the monkeys, okay? दिव्याच्या जागत्या पहाऱ्याखाली पर्यटक वानरांना पाहायला थांबतात. वानरांचे फोटो काढा पण त्यांना काही खायला देऊ नका, ती सतत विनंती करत असते. असं म्हटलं जातं की वानरांना अन्नाची गरज असते. काही गरज नाही. या जंगलात त्यांना पुरेसं अन्न मिळतं. Monkeys have enough in the forest. तेलकट नमकीन खायची एकदा का त्यांना सवय झाली की ते मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर येतील. Quite like the taste. पर्यटकांच्या समस्येसोबतच इथल्या जंगलाची दिव्याला मोठी चिंता वाटते. गेल्या 10 वर्षांमध्ये दिव्याने जंगलातले लुप्त झालेल्या 15 भागांचं पुनरुज्जीवन केलंय. इथल्या अनेक वन्यजीवांसाठी ते महत्वाचं कॉरिडॉर होते. जंगलातल्या झाडांच्या लागवडीसाठी नर्सरी तयार केली आणि जंगलात वृक्षारोपण केलं जाऊ लागलं. Yeah, just pick up 2 of these. या कामात मीही थोडा हातभार लावला. And this is how we plant a rainforest, you know. दिव्याने बारकाईने निवडलेली काही रोपटी आम्ही घेतली आणि ती लावण्याच्या मोहिमेवर आम्ही निघालो. ही रोपं लावण्यासाठी वन्यजीवांच्या कॉरिडॉरचा भागच निवडला. त्यामुळे प्राण्यांची चहाची लागवड असणाऱ्या भागातली नासधूस थांबू शकेल. Although we really don't have a choice as to what kind of जंगलासाठीचा एकमेव पर्याय आमच्या समोर आहे. दुसरा पर्याय नाही. तरीही आम्ही जे जंगल जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय त्यावर आम्ही खुश आहोत. इथल्या अभयारण्याला खोऱ्यांना साजेसं असं हे जंगल आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या वन्यजीवांना त्याचा उपयोग होऊ शकतो. लावलेलं प्रत्येक झाड जगलं आणि वाढलं पाहिजे याची काळजी दिव्याची टीम घेते. इथल्या वन्यजीवांना या झाडांचा उपयोग भविष्यात कधीतरी होईल असं दिव्याला वाटतं. All right, little plant, may you grow into a rainforest tree. पोखरल्या जाणाऱ्या जंगलाविरोधात दिव्यासारखी अशी प्रकाश बीज पेरणारी माणसं पाहिली की खरंच हायसं वाटतं. पुन्हा ट्रेनचा प्रवास सुरू होतो तेव्हा डोंगराच्या चढावर ट्रेनचा वेग मंदावला. थोड्याच वेळात नीलगिरी ट्रेन उदगमंडलम मध्ये पोहोचेल. उटीचे मूळ निवासी हे आदिवासी आहेत.
त्यातही टोडा ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आहे. ही आदिम जमात आज कशी तग धरू नये हे मला जाणून घ्यायचं होतं. 18व्या शतकात जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा या जमातीचा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. दुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासींची संख्या आज जेमतेम 1500च्या घरात आहे. आजही त्यांच्या जगण्याची नाळ निसर्गाशी कशी जोडली आहे हे आम्हाला कुट्टून सांगत होते. காட்டு மரங்கள் வந்து கல்ச்சரலுக்கு வந்து முக்கியமானது ஒன்று. आम्ही जंगलाला नुकसान होईल असा काहीही विचार करत नाही. झाडं तोडायला कुणी बाहेरची व्यक्ती आली तर आम्ही परवानगी देत नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंटपेक्षा आम्ही अधिक सजग आणि तत्पर आहोत. जशी टोडांची संख्या घटते तशी त्यांची भाषाही लुप्त होत चालली आहे. त्यांच्या चालीरीतींनाही मोठा फटका बसलाय. आज या टोडा गावात केवळ एकच पारंपरिक घर आहे. उरलेली सर्व घरं सिमेंटची आणि त्यांच्या डोक्यावर सॅटेलाइट टीव्हीचा अँटिना. तुम्ही कदाचित याला प्रगती म्हणाल, पण एका समृद्ध जीवन पद्धतीचा आपल्याला विसर पडत चाललाय हे वास्तव आहे. आशीर्वाद घेण्याची ही टोडांची पारंपरिक पद्धत आहे. Traditional Toda blessing. Thank you. So what is this? तुम्ही हे काय करताय? एम्ब्रॉयडरी. ही टोडांची खास एम्ब्रॉयडरी आहे. This is special Toda embroidery. घरी बनवलेल्या या कॉटनच्या शालींवर काळी आणि लाल एम्ब्रॉयडरी केली जाते. I'm going to wear the prettier one. Can I try it on? टोडा पुरुष आणि महिला दोघंही जण ही शाल अंगाभोवती पांघरतात. शालीची एक बाजू खांद्यावरून घेत पेहराव केला जातो, अगदी प्राचीन रोमन लोकांसारखा. Okay. I don't know if I feel like the Todas. It seems like the toga of the Romans. But thank you, Amma. Thank you. Thank you. मी मोठ्या आशेनं टोडांचं गाव सोडलं. जग कितीही आधुनिक झालं तरी टोडांची संस्कृती अबाधित राहील आणि पुढच्या पिढ्या ती जिवंत ठेवेल असा विश्वास कुट्टन यांना वाटत होता. ब्रेक नंतर पहा बॉलिवूड डिरेक्टर चीज फार्मर कसा झाला ते. How does a Bollywood director make cheese? Well, actually, he gets a wife who can. आणि एका फॅक्टरीच्या प्रदूषणामुळे मृत होत चाललेले झरे. So this is the dark side to industrial production which you may never see. एक शतक जुन्या असणाऱ्या आणि हेरिटेजचा दर्जा असणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करताना मला खूप मजा आली. पश्चिम घाटाचा खरा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींची मला खूप जवळून ओळख झाली. शेकरूला फणस हे त्याचं आवडतं खाद्य खाताना मला पाहता आलं. झाडावर लटकून शेकरूने अवघ्या मिनिटभरात एक फणस पस्त केला. उटीच्या आसपास चहाचे उद्योग आणि पर्यटन हे स्थानिक रोजगाराचं साधन आहे. पण इथे डोळ्यात जळजळीत अंजन टाकणारे उद्योगही आहेत. या उद्योगांमुळे पर्यावरणाचा आणि इथल्या साधन संपत्तीचा नाश होतोय. हीच ती प्राण्यांच्या हाडांपासून जिलेटिन बनवणारी फॅक्टरी आहे. पण या दृश्यांमागे आणखी भयान वास्तव दडलंय. आम्ही फॅक्टरीतलं सांडपाणी जिथे सोडलं जातं त्या नदीच्या प्रवाहाजवळ गेलो. It smells. इंडस्ट्री प्रोडक्शनची ही अत्यंत वाईट बाजू. इथून वर थोड्याच अंतरावर फॅक्टरीतून प्राण्यांच्या हाडाचा वापर करून जिलेटिनचं उत्पादन केलं जातं आणि फॅक्टरीतलं टाकाऊ पाणी जंगलातल्या पाण्याच्या प्रवाहात सोडलं जातं. आम्ही इथे पोहोचण्याच्या काही वेळ आधी एक चितळ या प्रवाहातलं पाणी पित होतं. केमिकलचा अतिशय उग्र वास या पाण्याला येतोय. हा वास अगदी असह्य आहे.
स्टर्लिंग बायोटेकने आम्हाला सांगितलं, आमच्या प्रकल्पातील प्रक्रिया पद्धती ही केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांनुसार सुरू आहे. आमच्या जिलेटिन तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणतंही धोकादायक केमिकल वापरलं जात नाही. तसंच कसलंही टाकाऊ पाणी नदीच्या प्रवाहात सोडलं जात नाही. कंपनीच्या दाव्यानुसार कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होतंय, पण या फॅक्टरीतलं पाणी जंगलात सोडण्यात येत होतं हे वास्तव होतं. तर दुसरीकडे उटीच्या पर्यटनातून पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय त्याकडेही दुर्लक्ष होतंय. हे ठिकाण तुम्हाला टुरिस्ट बस कधीच दाखवणार नाही. उटीतला सगळा कचरा, जवळपास 100 टन कचरा रोज इथे टाकला जातो. जमिनीतल्या क्षारात मिसळला जातो. आजूबाजूला सगळी शेतं आहेत. भूजलाचंही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता की रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. साहजिकच आहे, पश्चिम घाटाच्या जैवविविधतेवरही या डम्पिंग ग्राउंडचा परिणाम होतो, कारण इथे पक्ष्यांना खाद्य मिळतं. ही पश्चिम घाटातली सर्वात दुर्दैवी जागा आहे. पश्चिम घाटातल्या या सुंदर हिल स्टेशनच्या दुरावस्थेवर उपाय काय? जबाबदार पर्यटनाचं मॉडेल हाच या परिस्थितीवरचा एकमेव उपाय ठरू शकतो. Hi, Bahar. Hi, Tina. So, Papa कहते हैं set up a cheese farm? पूर्वी बॉलिवूड डिरेक्टर असणाऱ्या मनसूर खान यांनी हे मॉडेल उभं करण्याचा एक प्रयत्न केला. त्याची ही कहाणी. या डिरेक्टरने बॉलिवूडला नवे तारे दिले. पश्चिम घाटाचं सौंदर्यही आपण त्यांच्या सिनेमात पाहिलं. पण सिनेमा हेच करिअर आणि आयुष्य बनवण्याचं मनसूर यांनी नाकारलं आणि शाश्वत जगण्याचा पुरस्कार करत फार्म उभं केलं. Well, I think it was the other way around. खरं तर मला शेतकरीच व्हायचं होतं आणि नंतर फिल्म डायरेक्टर. बाहेरच्या जगात मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. ते मी केलं, पण मला तिथून निसटायचं होतं आणि मी नशीबवान आहे की त्यातून माझी लवकर सुटका झाली. मनसूरनी काही जर्सी गाई विकत घेतल्या आणि 22 एकर जमीन, काही बदकं आणि तळ्यातले मासे. रोज या माशांना मनसूर स्वतः खायला देतात आणि 5 छोटी छोटी कॉटेजेस त्यांनी बांधली. If you really honestly want to be sustainable, तुम्हाला खरोखरच प्रामाणिकपणे स्वयंपूर्ण राहायचं असेल तर प्रत्येकाची जीवनशैली नियंत्रित करावी लागेल. आमच्या डोक्यात होतं, खूप गायी असतील तर त्यांना चरण्यासाठी मोठी जागा असावी. आमच्या सल्लागार मित्राला आम्ही विचारलंही, 2 मोठी गोबर गॅसचे प्लांट कसे करता येतील? Milk has got a sugar in it which we call lactose, so it feeds on that sugar. पण त्यांचं फार्म इतरांपेक्षा आणखी एका गोष्टीमुळे वेगळं आहे. मनसूर आणि त्यांची पत्नी टीना आलेल्या पाहुण्यांना ऑर्गॅनिक चीज कसं बनवायचं ते शिकवतात. Okay, cut it from the bottom. मला टीनाने चीज बनवण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. चीज कसं गोठवायचं, कापायचं कसं आणि त्यातलं पाणी कसं काढायचं, या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला काही तास लागतात. हे हँडमेड चीज बनवणं म्हणजे एक कला असते आणि तरच केलेल्या कष्टाचं चीज होतं असं टीना म्हणते. आता आपल्याला चीज तयार व्हायला वेळ द्यावा लागेल, पण पूर्ण चीज तयार होण्यासाठी 2 महिने इतका वेळ लागतो. पण माझ्यासाठी आधीच चीज बनवून ठेवले. गेले काही तास याचीच मी वाट पाहत होते. This is herb and garlic, feta, and this is the hard cheese. Wow. Can I actually take a sample now? Yeah, why not? Yum, 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 yum. What's those hours of hard work? Now I know why people take part in cookery shows. हे चीज फक्त काहीच शहरांमध्ये मिळतं. टीना यांनी चीजचं उत्पादन अगदी थोड्या प्रमाणात ठेवलंय. स्वयंपूर्ण आणि शाश्वत राहायचं असेल तर उत्पादनावर नियंत्रण हवंच, हीच त्यांची यामागची फिलॉसॉफी आहे. मी मनसूर खान आणि टीना यांचा निरोप घेतला. डोंगर दऱ्यांच्या कुशीत त्यांनी एक नवं आयुष्य सुरू केलं होतं. शहरात राहणारी माणसं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात आणि कसं स्वयंपूर्ण राहू शकतात याचं मनसूर आणि टीना हे उदाहरण आहे. पश्चिम घाटातली अशी आशादायी, प्रेरणा देणारी माणसं, निराळे प्राणी यांचा मी निरोप घेत तामिळनाडू सोडलं. प्राचीन निसर्ग सौंदर्याच्या कॅनव्हासवर निलगिरी ट्रेनची छापही माझ्या मनात तशीच राहिली.